दुधाळ शेटचं तर त्यांनी भरपूर प्रकारे मदत केली त्यामुळे आणि दुसरी गोष्ट प्रत्येकाच्या सुखात आणि दुःखात सहभागी होऊन त्या माणसानं प्रत्येक तळागाळातल्या लोकांना हे केलंय म्हणजे मदत केलेली आहे. विरोधक तर कुठे येत असतो विरोधक राहायला गुजरात वरनं कवा यायला इथं पुणे 2 तासात येत तर आमदार साहेबांनी सगळ्या समस्या सोडवल्या आमच्या. 11 कोटी रुपये निधी दिला आमदार साहेबांनी. 11 कोटी एक नंबर आमदार साहेबांनी केलेला आहे. 35 गावाचा पाण्याचा प्रश्न सोडलेला आहे. निधी खोमनाळा एक नंबर. मंगळा तालुक्यात सगळ्यात जास्त खोमनाला देते. तळसिंगी गावाचा भूमिपुत्र हनुमंत शेठ दुधाळ हे उमेदवार असल्यामुळं सध्या त्यांच्या बाजूनच तळसिंगीचा कौल आहे. त्यांचं आतापर्यंत सामाजिक कार्य तसंच विकासाच्या दृष्टीनं भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभा राहणं, मुख्यमंत्री आमदार साहेबांचे हात बळकट करून गावच्या विकासासाठी निधी आमच्या तर मिळेलच, परंतु एकंदरीत गटाच्याच विकासासाठी निधी मिळेल त्या हेतून त्यांनी सकारात्मक पाऊल उचललेलं आहे आणि त्यांच्याबरोबरच सामाजिक कार्यात त्यांचं गेल्या 5-7 वर्षाचं योगदान असल्यामुळं त्या तळसिंगीच्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोक ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. भालेवडीला असं चाललंय घासून पण हे कमळ थोडं लेट होत आहे. सरपंच आमचाच आहे, विकास चांगलं चाललंय, तालुक्यात नंबर आणलाय, गावाचा आता जिल्ह्यात आणायचं चालू आहे. राम शिंदेचा युवा आहे, मंत्री वर्गा कलेक्टर आहे, यांना विचारताय का वाटून किलीमूठ 1.25 लाखाची आहे. सध्या मी सांगितली 70% भाजप. दुधाळ शेटनं 10-5 वर्ष जनसेवा केली. कोणाचं मधलं कोणाचं अडचण काय दवाखाना कुठं मंडळ लगेच 10,000-20,000 खिशात दानशूर व्यक्तिमत्व आहे हो. आणि ही त्यांच्या विरोधक अचानक आता तसं होत नाही. दोन्ही बी पाहुणच आहेत आमचं. आम्ही धनगर समाजाचा दोन्ही उमेदवार आमचंच आहेत. बरोबर. पण सेवा हे जी जास्त आहे कोणाची दुधाळ साहेबांची. नाही हे तर त्याची शेती आहे, हे तर हे आजोळ आहे, गाव ते तळसंगी आहे, चिटकोन मतदारसंघाचा आहे. कोण नावं ठेवणार असते तेच घे. प्रभू रामचंद्र सुद्धा नावं ठेवणार ते रावण मिळालं तसं काय नसतं ते. पण उपस्थित असेल 10,000-20,000 खिशात लगेच येणारच हो, माघारी नाही फिरवायचं. त्यांनी सांगितलं अशा पद्धतीने आईला देवी जयंतीला बोलवला का हाय, माळेगराच्या जत्राला हाय, चिचणी मायाकाच्या जत्राला हाय, आंबेडकर जयंतीला हाय, शिवाजी जयंतीला हाय. गडी समाज कुठला आणला नाही त्यानं. बोलवलं का फोन केला का मनाने येणार, मनोरंजन करणार, गप्पा आणणार, चहा पाणी करणार, जाणार. आता ते कशात काय नसताना एवढं केलं का नाही त्यानं. काय नसतं सत्ता असून कोण काय केलं नाही, आतापर्यंत आलं नाही. बरोबर. कोणाचा माणूस वाढलेला येणार फोन केला तर, कोणाचं काय खरा टाळ खायला असेल तर येणार. नमस्कार, मी रोहिदास, AR न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दर्शको, सध्या आपण पाहतो या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळ्याला सुरुवात झालेली आहे. रणसंग्राम रंगलेला आहे. सर्व उमेदवार या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करून प्रचारात दंग झालेले आहेत. अशा पद्धतीने एकंदरीत परिस्थिती असताना आपण वेगवेगळ्या गटामध्ये जाऊन या ठिकाणी त्या गटातील स्पेशल ग्राउंड रिपोर्ट करतोय. त्या माध्यमातून सध्या आपण हुलजिंती गटातील मरोडे या गावामध्ये आहोत, मरोडे गणात आहोत. या ठिकाणी मरोडे गणात काय चर्चा आहे, एकंदरीत काय परिस्थिती आहे, आपण ते जाणून घेणार आहोत. इथील समस्या काय आहेत, नागरिकांच्या समस्या सुटल्यात का, काय एकंदरीत हे इथले उमेदवार कोण कोण आहेत आणि कशा पद्धतीने चित्र असणार आहे, कुणाला पसंती आहे हे आपण जाणून घेणार आहोत. या ठिकाणी विविध नागरिक आहेत, मतदार आहेत, त्यांच्याशी आपण प्रत्यक्ष संवाद साधूया. काय परिस्थिती एकंदरीत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी भाजपकडून या ठिकाणी संगीता अक्का दुधाळ या उमेदवार आहेत हुलजिंती गटातून. तर या ठिकाणी दुसरीकडे अजित पवार गटाकडून या ठिकाणी जयश्री माने या निवडणूक रिंगणात उभे आहेत. तर गणामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता की हुलजिंती गणातून अर्जुन मल्हाळे आहेत. तर महादेव पेटके या ठिकाणी निवडणूक रिंगणात. अशा पद्धतीने एकंदरीत चित्र या ठिकाणी पवार गुरुजी यांच्या सून देखील या ठिकाणी निवडणूक रिंगणात आहेत मरोडे गणातून. अशा पद्धतीने एकंदरीत हे चित्र आहे. पण आपण नेमकं काय परिस्थिती आहे जाणून घेऊया, मतदारांच्या मनात काय चित्र आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार दादा. नमस्कार. निवडणुका लागल्यात, रणधुमाळी सुरू आहे. काय एकंदरीत गाव कुठलं आपलं? जित्तीच आहे. कुठल्या गटात येते? हुलजिंती गटात. हुलजिंती गटात आहे ना. बर, काय परिस्थिती तिकडं जित्तीला? जितकेला हाय कमळ. कमळ आहे का हो? कमळ कशासाठी? काम केली चांगली समाधान दादानी कामं केली. बर, दादानी कामं केली चांगले. मग किती टक्के मतदान होईल? काय 90% होईल. 90% मतदान होईल का? का विरोधकाला काय द्या की थोडं? तर 90% होणार. कामच केली ते सभा मंडप बिंडप आमच्या गावात 5-6 सभा मंडप आणले दादा. होय, विकास कामं झाली. काय समस्या आहेत का? चांगली काम समाधान दादा. काम आहे, समस्या नाही तर काय गावात? चांगली सगळं चांगलं आहे. जित्तीच आहे अशा पद्धतीने त्यांनी सांगतात. दादा नमस्ते. बोल. काय मामा नमस्ते. काय काय म्हणताय? कशा हो काय नाही, जिल्हा परिषद निवडणुका लागल्या त्या
त्यातलं मला कायच कळलं नाही उलट बरोबर गाव कुठलं? आसमेवाडी आसपेवाडीच आहे काय? बर बर. आसपेवाडी काय म्हणते चर्चा? लोक काय म्हणते ते? का अजून काय फिरते तिचं अजून काय म्हणलं नाही ती काय म्हणले नाहीत का? नुसतं फिरते ते हा भूमीवर फिरायला का? उमेदवार आहे ते काय खुरांट फिरते होय. गावात आहे का काम झाले ते विकास काम? झाले ते की झाले ते विकास काम? होय होय कोणी केले ते काय? ते महेश खटकळे म्हणतात काय? होय. पाणी आबादानी तोटे करूगर हम्म, हम्म. पाणी भरपूर भरपूर आहे. हा चांगला आहे. चांगला आहे. जल जीवनच्या माध्यमातून. हो हो बर बर. आसपेवाड्यात म्हणजे आता काय मतदान कोणाला होईल? मतदानाचं अजून काय सांगितलं आम्हाला होय. कोणाची चर्चा तरी? तरी मी चर्चा नाही मला बोलवत नाही ती होय. मला बोलवतच नाही ती बोलत नाही. हा. मग काय इथं मरडत आलाय? काय चर्चा आहे? ती काय सभा आहे मला ऐकायला सभा आलाय. हा. पालकमंत्री सभा आहे हा. गोरे साहेबांची. हा बर बर. ऐकायला आलाय. ऐका आली पण मतदानाचं अजून काही चर्चा झाली नाही. चर्चा झाली नाही. नाही. चर्चा झाली नाही म्हणजे ते अशा पद्धतीची चर्चा आहे. नमस्ते. नमस्कार. गाव आसमेवाडी आसपेवाडी. काय म्हणते आसपेवाडी? आसमेवाडी पूर्ण भाजप. भाजप. हो बापरे. भाजपच आहे का? हो भाजप. हो आमदारची लय कामं झाली ते कामं झाले भरपूर कामं होय. होय रगड. भरपूर होय. काय काय कामं केली सांगता का? काय रस्त्याची पाण्याची हा, हा. लोकांची काय भरपूर कामं झाली सगळे- सगळं सगळं टकाटक एक नंबर होय. विरोधक म्हणजे काय कामं झाली? काम काय विरोधक कामच आहे किती होय. उलट सुलट सांगायचं होय. उलट सुलट सांगतायत काय? मग काय बरं. कागदावर आहे विकास असं एक कागदावर आहे का हो बरं पण जिल्हा परिषद निवडणुकीला या ठिकाणी उमेदवार कोण आहेत आपल्याला माहिती? दुधाळ साहेब आणि मल्लाळे मल्हाळे. हा त्यांना देणार आहे काय? निवडून आलीच ना अजून काय द्यायचं काय निवडून आले ते काय? मग काय हो कामच आहे हो होय. गुलालाची वाट बघताय काय? मग 100% 100% निवडून आले म्हणते अशा पद्धतीचं मत आहे. काय म्हणताय? गाव कुठलं? शिवणगी शिवणगी का? शिवणगी काय चर्चा आहे? आम्ही बीजेपी बीजेपी. हो का हो बीजेपी? आमचं तालुका अध्यक्ष आहे होय. चेअरमन हा, हा, हा. अंबादास चेअरमन. हो त्यांच्या पाठीस तुम्ही राहणार आहे. उमेदवार कोणा माहिती आहे का? दुधाळ शेठ मल्लाळे होय. दुधाळ शेठ मल्हाळे आहेत. हं. त्यांना मतदान करणार आहे. हो काय का हो असं पद्धतीनं विरोधक पण आहेत की त्यांना मतदान नाही की जरा? नाही, नाही. होय. आमची कट्टर पार्टीच एक आहे पार्टीच आहे का? बीजेपी बीजेपी. का बीजेपी का बरं? आम्ही कट्टर कार्यकर्ता आहे बीजेपी बीजेपीचं सगळं वातावरण बीजेपीचं आहे. हो किती टक्के मतदान मिळेल गावातून? आमच्यात कंपल्सरी 70% आधीपासून 70% करतो 70% मतदान बीजेपीला आहे तुमच्या गावातून हो. शिवणगीतून. हो बरं. मंगळवेढ तालुक्यात लीड आहे आमचं गाव मंगळ तालुक्यात बीजेपीला लीड आहे तुमचं हो. गाव. बर बर. या ठिकाणी पाहू शकता की शिवणगी गावात या ठिकाणी बीजेपी लीड आहे आणि आता सुद्धा आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत अशा पद्धतीने नागरिकांनी सांगितलंय. दादा नमस्ते. गाव कुठलं? शिवणगी शिवणगी. हो काय म्हणते शिवणगी? शिवणगी आमचं अंबादास चेअरमन आणि आमचे वडील केंगर गुरुजी ते लहानपणापासून मित्र आहेत कारण केंगरूची मुलं हा आहे. केंगर गुरुजींचं चेअरमन चिरंजीव आहे. हो. ओके, बरं, बरं. काय हे चर्चा? आमचे दादा बर बर. चेअरमनचे मोठे भाऊ आहेत हा काय चर्चा आहे? चर्चा काय आता आमचे चेअरमन जिकडे बोट करायला आम्ही तिकडे तिकडच चेअरमन बीजेपी म्हणा बीजेपीच चेअरमन कुणीकडे बी बोट करू तिकडे जाणार. काय सांगाल ते चेअरमन? शेव काय सांगतेस होय. कारण आमच्या अडचणीला येणारा माणूस ते तुमच्या आमच्या प्रत्येक अडचणीला येणारा माणूस चेअरमनच चेअरमन आहे. चेअरमन म्हणजे कोण? अंबादास चेअरमन अंबादास कुलकर्णी. हा बर. त्यांच्या पाठीस तुम्ही खंबीरपणे उभं राहणार. कोणा उमेदवार गटा तुम्ही आम्हाला? आमच्या दुधाळ आणि मला मला त्यांनाच करणार आहे. तर या ठिकाणी पाहू शकता आपण एकंदरीत या ठिकाणी मरोडे या ठिकाणी थोड्या वेळानंतर या ठिकाणी पालकमंत्री गोरेसाहेबांची सभा होणार आहे. तर या ठिकाणी काही मतदार बांधव जमा झाले त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी शिवणी गावातून होते ते म्हणतात या ठिकाणी बीजेपीचं आम्ही कारण अंबादास कुलकर्णी तिथे नेतृत्व करतायत आणि बीजेपीचे ते पदाधिकारी आहेत आणि त्यांच्या पाठीशी आम्ही ते सांगेल तेच आम्ही काम मतदान करू अशा पद्धतीने त्यांनी प्रतिक्रिया दिल्यात. काही तर नागरिक आहेत त्यांचे संवाद साधा इकडे जाऊया. दादा काय सारखं सारखं काय मिळतोय चर्चा या ठिकाणी रंगलेल्या आहे. आपण जाऊया त्यांची संवाद साधूया. नमस्कार. काय तुम्ही परत येता काय कॅमेरा? नमस्ते मामा. नमस्ते. गाव कुठलं? बोलत नाही बोलत नाही. बर. काय म्हणतोय? काहीच नाही हो. नमस्ते. नाही हो, आम्ही बोलत बोलत नाही बाय. मामा झाले बोलले मलाच बोलत मामा. या चहा पी चर्चा चालू आहे. नमस्ते. नमस्ते बोल गाव कुठलं? कळसंगी तळसंगी. मरोडेगण गटात फुलजनी गटात फुलजयंती काय म्हणते तळसंगी? कळसंगी काय आहे होय. काय आहे कोणाच्या पाठीशी आहे? दुधाळ शेठच्या दुधाळ शेठच्या पाठीशी आहे का?
बर बर. गणात कोणाला? गणात श्रीकांत गण पाटील. गणपतला त्यांना देणार का? हो त्यांना होय. का हो त्यांनाच का बरं द्यायचं? दुधाळ शेठचं काम चांगलं आहे. बरेच काम केलेले आहेत त्यांनी. गाव पातळीवर सामाजिक कार्य. हो. दुधाळ शेठचं सामाजिक कार्य म्हणजे खूप चांगलं आहे. आणि बऱ्याच फुलजेती गटातली जी पण गावं आहेत त्या सगळ्या गावांना त्यांनी गावातल्या प्रत्येक तळागाळातल्या लोकांना मदत केली त्यामुळे दुधाळ शेठला आडी अडचणीला कोणाचं ऑपरेशन असेल, कोणाचं डिलिव्हरीचं काम असेल, कुणी जर फोन करून म्हटलं की शेठ मला अशाची मदत हवी आहे तर त्यांनी भरपूर प्रकारे मदत केली. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट प्रत्येकाच्या सुखात आणि दुःखात सहभागी होऊन त्या माणसानं प्रत्येक तळागाळातल्या लोकांना हे केले म्हणजे मदत केलेली आहे. त्यामुळे आपण विरोधक टीका करते ते इथं नसते, पुण्याला असते ती म्हणून. विरोधक तर कुठे येत असतो. होय. विरोधक राहायला गुजरातला, होय. गुजरात वरनं कवा यायला इथं पुणे 2 तासात येत तर होय. विरोधक गुजरातला राहतोय, गुजरात वर यायला 1 दिवस लागेल. बर बर. असं- विरोधक गुजरातला आहे. विरोधक गुजरातला राहतोय आणि ते शेट 2 तासात इथं येऊ तर शक्यता. विरोधकाचं कसं करणार आपण? गावचे रहिवासी आहेत ते, नाही? गावचे रहिवासी आहेत आणि बऱ्याच लोकांचा प्रतिसाद चांगला आहे शेड बद्दल. लोक विरोधक काय का म्हणणार किती टक्के? टक्के आमच्या गावात 70-75% मतदान होईल तळसिंगीतून. तर या ठिकाणी पाहू शकता 70-75% तळसिंग गावातून मतदान होईल अशा पद्धतीने त्यांनी सांगितलंय दादाने. नमस्ते मामा. दादा काय बोला काय वातावरण आहे तुमच्या गावात? आम्ही गाव कुठलं? कोमनार कोमनाळ काय? उजिंद गटात. काय गावात काय चर्चा? काय वातावरण चांगलं आहे. दुधाळशेठला 80% मतदान होणार, 80% मतदान होणार. 100% होणार. एक गणात कोणाला? गणातून दुधाळशेठ. दुधाळशेठ. नाही, गटात आहे दुधाळशेठ, पण गणात कोण आहे तुमच्या? गणात आमचे हे काय ते श्रीकांत गणपती. गणपतला त्यांना देणार. मग दुसरं कोणा द्यायचं? का बरं त्यांनाच का द्यायचं? काय द्यायचं? आमच्या नेते वरिष्ठ नेते सांगते आम्हाला. आमदार साहेब सांगितलं त्यालाच. आमदार साहेब सांगितलंय. आमदार साहेब ज्याला सांगितलं त्याला म्हणतात. काय समस्या आहेत का गावात तुमच्या? काही सुद्धा समस्या, सगळ्या समस्या ओके आहे आमच्या गावात. समस्या नाही. ये आला तर बी आम्हाला गरज नाही, नाही आला तर आम्हाला त्याची काय समस्या संपते. सगळं सगळ्या आमदार साहेबांनी सगळ्या समस्या सोडवल्या आमच्या. 11 कोटी रुपये निधी दिला आमदार साहेब. 11 कोटी 11 कोटी निधी दिलाय का? निधी दिला खमनाळा. पण विरोधक काय म्हणतात, ही सगळं कोटी निधी विकास झाला नाही प्रत्यक्ष म्हणतोय. कोण म्हणतोय? आम्ही समक्ष म्हणतोय बघा झालं. होय. कारण आमदार साहेबांचं काम 1 नंबर. एक नंबर. बोलायला सोय ही नाही, तुझी लायकी नाही होय. आमच्या पुढे. हा बोलायला की नाही. नाही नाही केली तसं 1 नंबर आमदार साहेबांनी केलेला आहे. 35 गावाचा पाण्याचा प्रश्न सोडलेला आहे आणि निधी खमनाळा 1 नंबर दिला. मंगळा तालुक्यात सगळ्यात जास्त खोमनाला देते. होय. त्यामुळे पुढे बी होणार. होय. एवढी कामगिरी 1 नंबर आहे. समाधान दादा लहानपणी दोस्त आहे समाधान दादा आमचा. बर बर. लहानपणाचे दोस्त आहेत, मित्र आहेत, त्यामुळे चांगला विकास केलाय, कामं भरपूर झालेत. असे 1 नंबर कामं केले असं ते सांगतायत. मामा बोलणार का तुम्ही? माझ्या देवा ठेवा, अजून मी ठेवा. ओ वार्ताहर तुम्ही घेऊन आला, चला. होय. बर. या ठिकाणी सगळेजणी या ठिकाणी पाहू शकता की एकंदरीत भाजपमय वातावरण या ठिकाणी आपण या हुलजिंद गटात पाहू शकता. या ठिकाणी पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते त्यांचे संवाद. नमस्ते दादा, काय वातावरण गाव? तळसिंगी गाव तळसिंगी आमचं. तळसिंगी. तळसिंगी गावात काय चर्चा आहे? तळसिंगी गावाचा भूमिपुत्र हनुमंत शेठ दुधाळ हे उमेदवार असल्यामुळं सध्या त्यांच्या बाजूनच तळसिंगीचा कौल आहे. का बरं त्यांच्या बाजूने का? कारण की त्यांचं आतापर्यंत सामाजिक कार्य तसंच विकासाच्या दृष्टीनं भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभा राहणं, मुख्यमंत्री आमदार साहेबांचे हात बळकट करून गावच्या विकासासाठी निधी आमच्या तर मिळेलच, परंतु एकंदरीत गटाच्याच विकासासाठी निधी मिळेल त्या हेतून त्यांनी सकारात्मक पाऊल उचललेलं आहे. आणि त्यांच्याबरोबरच सामाजिक कार्यात त्यांचं गेल्या 5-7 वर्षाचं योगदान असल्यामुळं त्या तळसिंगीच्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोक ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. तर या ठिकाणी विरोधकांकडून टीका केली जाते की उमेदवार हा पुण्यात राहतो नाही, पुण्यात असतो नाही. नमस्ते. उमेदवार हा पुण्यात राहत नाही, तर 4-8 दिवसातून एकदा इथंच असतात आणि इथं त्यांची शेती आहे. वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्य केलेलं आहे आणि ते सामाजिक कार्य करत असताना आर्थिक अडचणी असो त्यासाठी इथं पतसंस्था काढलेली आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं गावातील कुस्तीचे आखाडे असोत, गावात कुठल्याही स्पर्धा असोत, कोणत्याही प्रकारच्या उरुसाला असो किंवा कोणत्याही कार्याला प्रत्येक समाजाला त्यांनी मदत केलेली आहे. एकदा जसं फार आकाशात जरी उडत असलं तरी
चित्त तिथं पिलापाशीच आहे पिलापाशी असतात. त्याच्या पद्धतीनं तुमचं कार्य त्यांचं आहे तुम्हाला. हा. काय समस्या आहेत का तुमच्या गावात? आमच्या गावात समस्या तशा फारशा नाहीत, परंतु अजून काही विकासाच्या गरजा आहेत. गरजा आहेत. त्या पूर्ण होण्याच्या दृष्टीनं गावाला तीर्थक्षेत्राचा विकासाचा दर्जा मिळता राहिलेला आहे, तो मिळावा. ब मिळाला या. मिळालंय पण ते काम चालू होत नाही, काही अडचणी आहेत. आमदार साहेबांच्या विचाराचं स्थानिक पातळीवरचं नेतृत्व नसल्यामुळे तिथे अडचणी येतात, विरोध होतोय. कुठेतरी हे नेतृत्व झालं तर हे नेतृत्व पुढे झालं तर ह्या सगळ्या दृष्टीनं गावचा विकास होऊ शकतो. गावचा विकास होईल. किती टक्के मतदान मिळतं? साधारण 70 ते 80% होईल. 70 ते 80% मतदार हे तळसिंग गावातून होते. अशा पद्धतीने आपण ग्राउंड रिपोर्ट करतो दर्शक. तर इतर काही ज्येष्ठ नागरिक आहेत जे संवाद साध्या. मामा नमस्ते. नमस्कार. नमस्कार. गाव कुठलं? तळसंगी. तळसंगी. काय म्हणते तळसंगी गाव? निवडणुका लागले त्या. मोदी. मोदी. भाजप. भाजप भाजप होय. भाजप का हो भाजप? नाही काम चांगलं. काम चांगलं आहे खरं का? बरं. विकास झालाय गावात तुमच्या? हा झालं. झालाय का? कोण केलाय? भाजपचं. भाजप. आमदार साहेब केलाय? आमदार कोण आता उमेदवार जिल्हा परिषद निवडणुका उभारायला लागलेल्या? दुधाळ. तुझा त्याच्या पाठीचे राहणार का? हा दुसरे पण आहेत की राहू उमेदवार? नाही आहे ती बरोबर नाही ती पण होय. आपल्याला पहिल्यापासूनच दुधाळ आहे. दुधाळाच. हा. तर गणात कोण आहे? हा? गणात गटात झाला दुधाळ. हा. संगीत अक्का दुधाळ हा उभारते. मग त्यांची ती बी कमळ कमळ. दुसरं नाही भाजप फक्त. फक्त हा मग बोलते भाजपला देणार म्हणते ते. त्या ठिकाणी गप्पा मारत बसले, चर्चा करायला ते काय. मामा नमस्ते. निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली. या ठिकाणी चर्चा रंगल्यात. काय आहे तुमचं गाव कुठलं? गाव कुठलं सांगा तुमचं? हा? मरुडच आहे का? मामा मरुडच आहे म्हणलं काय राव असं. आपण मतदार राजा, आपण बोललं पाहिजे. आपण राजा आहे आणि ते सेवक असते, आपण घाबरायचं कशावर? हा? काय नाही तुमच्या मनातलं राहू द्या. गावात चर्चा काय? गावात चर्चा हाय चांगली. कोणाची? संगीता वाई दुधाळाची. होय त्यांचीच आहे का चर्चा? होय होय काय हो, त्यांची मल्हार चर्चा का बरं? हा अर्जुन मल्हार आहेत ते गणातून, उजिंती गणातून. हा त्यांची चर्चा जगा कोण आहे इथं? श्रीकांत पाटील आहे का? हा त्यालाच करणार आहे. बर. मामा तुमचं काय? आम्ही भाऊची. भाऊचीच आहे का? हा बर. भाऊची काय म्हणते मग? आमची भाऊची कायमच भाजपला वनवी आहे. भाजपला म्हणून आहे का? कायम काय मत? कायम का बरं? का भाजपलाच का बरं? हा तसंच आहे. होय. तसंच आहे. का बरं खरं? का बरं आता हो का गावाची लीला जशी आहे तसं आम्ही जातोय. होय होय होय. आम्ही आणि आमचा नेता भाजपचा माणसं सांभाळा आहे काही नाही. आहे का नाही? विकास झालाय का गावाचा? होय होय. गाव आहे मान्य झाला. आता युरोपवाला गाव आहे. युरोपचा सरपंच आम्हीच केलाय. हा हा हा. मग आता त्याला आम्ही करूनच आता चूक झाली, जोडा आणून घेतलाय हा हा. काय. हा हा हा. मग आता त्या बोलाय नाही काय गपचे बसायचं. झालं 1.5 वर्ष राहिलं त्याचं काम. झालं. 1.5 वर्ष नाही त्याला तिकीट त्याला ते घराकडे पाठवायचं. हा राजवाड जातीच आहे म्हणून डोसकीवर घेतलाय. जातीचा आणि ते टाकायला पाय आमच्यावर काय. सुरेश टेंगला भावाला पोरगी दिली त्याची. नाही नाही ह्या माने दिले इथल्या. हा किती टक्के मतदान आहे गावात? हा. किती टक्के मतदान आहे गावातून? आमच्यात 1200 मतदान आहे खरं, बाहेर गावाला थोडं आहे. हा हा. आमच्यात 70% मतदान होते. 70% कुणाला होणार? भाजपला 65% होते. हा हा. राहिलेलं काय आहे ते तिकडे तिकडे जातो. 5% जवळ त्यांना. 5% जवळ तिथे बघा घेऊ मामा. काय हे असं बरोबर आहे काय? बोला. द्यायलाच असते काय? पदार्थ टाकायचे त्यांचे विधान. काय होईल? काय होईल चित्र? तुमचं गाव कुठलं? आम्ही बालेवाडीचे. बालेवाडी. काय बालेवाडीचे मामा? काय म्हणते बालेवाडीला? बालेवाडीला असं चाललंय घासून पण हे कमळ थोडं लेट होत आहे. कमळच लीड होत आहे का बालेवाडीला? पण काय विकास झाले का गावात? आहे का काय समस्या? गावात सरपंच आमचाच आहे. विकास चांगला चाललंय. तालुक्यात नंबर आणलाय. गावाचा आता जिल्ह्यात आणायचं चालू आहे. हा, हा, हा. त्यांच्या युवान 5 लाखाचं ही समाज मंदिर दिलंय. 11 लाखाचं. राम शिंदेचा युवा आहे. मंत्री वर्गा कलेक्टर आहे. यांना विचारताय का वा तुम्ही? बघा हे असं असतंय बघा. जाकली मूठ 1.25 लाखाची हा, आहे. तर मीच माझ्या मनात गोष्ट बोला मामा. तुम्ही साखली नोट 1.25 लाखाची. कलेक्टरचा युवा आहे. कलेक्टरचा वडील राम शिंदेचा युवा आहे. नगर जिल्ह्यातला राम शिंदे मंत्री आहे सध्या. सभापती. महाराष्ट्र सभापती. ह्या मुलाखत त्याची बरी युवा होईल. आहे का? हा एका निधी पर्यंत तुम्ही आणून दिलं, मदत केला असं मागितले नाही अजून. नाही का? फक्त ह्यांचा चुलत भाऊ सरपंच आहे. आला भाऊचीला पेरणी चालू होती माझी. डॉक्टर आहे.
आणि नाही दसरा आलता दसरा आलता. आणि ते दुसरा पाठीवरला सरपंच बिन सर असा आहे पाहुण्याकडे जायचा आहे केला फोन पाहुण्याला या म्हणला मी आहे चौंडीत गेलो आम्ही सकाळपारी कार घेऊन स्पेशल रूम मध्ये नेलं काय पाहिजे आम्हाला काय नको ही भालवाडीच पाहुणा आहेत आमचे दोघांची सासरवाडी एका गावची आहे आणि दोघा सासऱ्याची शिवला शिवाय म्हणलं ह्याने काय म्हणते ते बघा मग तुम्हाला काय पाहिजे तर आमच्या ताईबाईसाठी एक निधी पाठवा बाळूमामाचा गोपीचंद पळूकरांनी देतो म्हणलाय आणि तुम्ही काय देता ताईबाईच्या नावावर देतो दिला जागेवरच हेच चेकच दिला बरं ते आता बांधायला 7-8 महिने वर्ष गेलं त्या जागेत होती 2-3 झाडं त्या अधिकारी केस बेस घालते कायदेशीर त्यांनी झाडं काढली पाया काढला समाज मंदिर काय तायाचा बांधला माझ्या पोराचं लगीन होतं इथं दुसऱ्याचं शिंदे साहेब आला शिंदे साहेबाला त्यांनी सत्कारला नेलं सत्कार केला तायाचा त्या भालवाडीकरांनी सरपंच तुमच्या पुतण्यांनी नाही का? मग त्या समाज मंदिर नाव आहे प्राध्यापक राम शिंदे समाज मंदिर त्यांच्या निधीतून आल्यामुळं. त्यांच्या निधीत त्यांच्या येवाईन तेवढं ऐकलं चांगलं काम आहे हो चांगलं आमच्या गावाचा नंबर आलाय तालुक्यात आता जिल्ह्यात आणायचं चाललंय स्वच्छ अभियान बघितलं राबवते मी तुमच्या गावात म्हणजे स्वच्छता. स्मशानभूमी सुद्धा एकदम प्रशस्त आहे आहे. बघितलं मी छान आहे डॉक्टर श्रीकांत दवले सरपंच आहे भावाचा मुलगा आहे भावाचा मुलगा आहे बरं तुम्ही कोणत्या चॅनलचा आहे AR न्यूज मराठी आपलं चॅनल मराठी बरोबर ही टीव्हीवर जाते मुलाखत काय मग गावात काय चर्चा आहे सध्या गावात सध्या मी सांगितली 70% भाजप भाजप 70% भाजप होणार कसं आहे या दुधाळ शेटनं 10-5 वर्ष जनसेवा केली आहे हा. कोणाचं मधलं कोणाचं अडचण काय दवाखाना. दवाखाना कुठं मंडळ लगेच 10,000 खिशात दानशूर व्यक्तिमत्व आहे हो आणि ही त्यांच्या विरोधक अचानक आता तसं होत नाही दोन्ही बी पाहुणेच आहेत आमचं आम्ही धनगर समाजाचे आहे दोन्ही उमेदवार आमचंच आहेत बरोबर पण सेवा हे जी जास्त आहे कोणाचे दुधाळ साहेबांची साहेबांची जनसेवा जनसेवा जास्त आहे. जास्त आहे पण त्याच्यावर टीका केली ती पुण्यात असते ती राहते ती काय सुद्धा नाही येतं त्याची शेती आहे येतं ही आजोळ आहे गाव तेच दळसंगी आहे चिटकून मतदारसंघाचा येईन कोण नावं ठेवणार असते तेच घे होय होय प्रभू रामचंद्र सुद्धा नावं ठेवणार ते रावण मिळालं तसं काय नसतं ते तसं काय हा बरोबर. चांगल्याला चांगलंच असतं चांगलं आहे. हा तर अशा पद्धतीने त्यांनी म्हणलं की चांगलं काम चांगलं आहे त्यांचं तर या ठिकाणी हनुमंत शेठ दुधाळ हे सामाजिक कार्यातून पुढे आलेलं समाज कार्यातून नेतृत्व पुढे आलेलं आहे आणि ते सगळ्यांची जाणीव ठेवून काम करत आहे 10-12 वर्ष झालं जे कोण दवाखाना असेल किंवा लग्नातला कोण पैलवान उपस्थित असेल 22,000 खिशातनं लगेच येणारच हो माघारी नाही फिरवायचं दानशूर व्यक्तिमत्व त्यांनी सांगितलं अशा पद्धतीने आईला देवी जयंतीला बोलवलं का हाय माळेगरायच्या जत्राला हाय चिचणी मायाकाच्या जत्राला हाय आंबेडकर जयंतीला हाय शिवाजी जयंतीला हाय गडी समाज कुठला आणला नाही त्यानं बोलवलं का फोन केला का मनाने येणार मनोरंजन करणार गप्पा आणणार चहा पाणी करणार जाणार आता ते कशात काय नसताना एवढं केलं का नाही त्यानं काय नसतं सतत असून कोण काय केलं नाही बरोबर आतापर्यंत आलं नाही बरोबर कोणाचा माणूस वाढलेला येणार फोन केला तर बरोबर कोणाचं काय खरा टाळणी खायचं असेल तर येणार मग आता ते माणसातला माणूस म्हणून कसं काय असे ना खरं चांगला आमच्या दिसतंय झालं का आणखीन काय बोलायचं झालं अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं की हे नेतृत्व म्हणजे सामाजिक आणि माणसातला माणूस म्हणून नेतृत्व आहे आणि एखाद्या सामाजिक जाणीवेतून पुढे आलेलं नेतृत्व आहे म्हणून जनता नक्कीच स्वीकारेल अशा पद्धतीने त्यांच्या प्रतिक्रिया होत्या कारण हे ज्येष्ठ नागरिक आहेत अनुभवी आहेत त्यांच्या मनातील ही उत्स्फूर्त अशी प्रतिक्रिया होती दर्शक इथं काय मामा आहेत मामा नमस्ते नाही बोला तळसिंगी काय म्हणते तळसिंगी येते कमळ चित्र येते कमळ चित्र येते का येणार या हमकास लागणार कमळ चित्र हमकास लागणार असं म्हणते मामा नमस्ते नमस्ते काय म्हणताय काय तळसिंगी तळसिंगी आम्ही एका गावचं एका गावचं आहे का? काय तळसिंगी काय म्हणते चांगलं आहे काय चर्चा आहे चर्चेत ह्या वेळी तर भाजप आहे आमदार भाजप आहे समाधान आहे भाजपचंच का भाजप असं म्हणलं कसं सगळेजण भाजपकडे गेलं काय हो वातावरण मग कसं व्हायचं असं केलं ना काय त्याचा विकास आहे तसा तेवढा विकासच आहे का मग विकास भरपूर झालाय होय होय सगळं उमेदवार कसे आहे तो चांगली आहे, बरी आहे. बरे येते का बरी म्हणजे कशी चांगली जे आपलं गोरगरिबापर्यंत पोहोचणारी भेटणारी कुस्ती काय गोरगरिबापर्यंत? होय होय आतापर्यंत पोहोचली नाही आता काय चांगली आहे. एक नंबर आहे एक नंबर आहे आणि इकडं सत्तेचं भाजपची चिन्ह असल्यामुळं
आता इकडे आली म्हणल्यावर त्यांना ती सोपं झाली सगळं. पण म्हणते की भाजपवर टीका केली ते भाजपनं आयता उमेदवार उचलला तिकडे गेले ते म्हणून काय विरोध होईल का? नाही नाही, भाजप काय आता त्यांच्या पक्षात थोडाफार होणार की त्यांचा सोडून आलाय म्हणल्यावर. होय इकडं भाजप आली आहे जी अपूर्ण जायची होय त्यामुळे निवडून येते, काय अडचण नाही. निवडून येते काय अडचण नाही. काय अडचण नाही. निवडून येते काय अडचण नाही म्हणजे मामा. या अशा पद्धतीने सगळ्या नागरिकांच्या प्रतिक्रिया येते, उत्स्फूर्त अशा प्रतिक्रिया आहेत. मामा आपल्या सोबत बघत आहेत. मामा काय सांगाल, गाव कुठलं आपलं? गाव तळसंगी. तळसंगीच आहे का? काय म्हणते तळसंगी? तळसंगी गावचं आमच्या गावचं एक नवीन आम्ही हे केलेलं आहे. काय केलंय उमेदवार तुमच्या गावाचा आहे? उमेदवार आमच्या गावचा आहे. सगळ्याच गावचाच म्हणा, पट्ट्या खेडी नाव डाळी खेडी पाठीमाग आहेत होय आणि ते कमळाचं चिन्ह घेऊन त्यांच्या निवडून येतील. निवडून एक नंबर येणार आहे होय आणि सगळ्याच मत एकच आहे. सगळ्याचं मत एकच आहे. काय मत आहे? कमळाचं फुल नदीतील कमळाचं फुल आणायचं तुम्ही ठरवलंय? ठरवले. बरं. मामा नमस्ते. नमस्ते. गाव कुठलं? तळसिंग. तळसंगी. सगळं तळसंगी एका ठिकाणी बसलाय का सगळं? असा म्हणजे इकट्ठा करून काय मग काय ठरवलंय? काय नाही काय ठरवलंय? हाय गावानं काय ठरवलंय? भाजप भाजप ठरवलंय. का बरं ठरवलंय भाजपला? काम आहे गडी आहेत, कामाची माणसं आहे ती. कामाची माणसं आहेत का? होय. मग दुसरी पण आहेत की हो तिकडे कामाची? ते उभारले म्हणलं. कामाची होय उभारले म्हणलं कामाची असते रे. काय नसते, त्यांचे असतील त्यांच्या ह्याच्यात आम्ही नसते काय, सगळी काय त्याची असते ती. टीका करते ते पुण्याचं आहे, इथं पुण्यात असते रात्री. अहो टीका पुण्यात जरी असलं तरी त्याचं गाव तळसंगी आहे. ते इथं आजूळ मरोड आजूळ आहे त्याचं. ते आमचा पुतणी आहे ती माझा. बर तुमचं पुतण्या आहे काय? काका? बर काका बोलते आपल्या मुलाबद्दल. पुतण्याबद्दल काय सांगाल? पुतण्या कसा आहे? नाही सगळं व्यवस्थित आहे, पुतण्या कसा आहे? चांगलं आहे. चांगला आहे का? अहो, काय नाही म्हणते ते लय तिकडा लांब राहतील काय करणार ते म्हणते ते. काय नाही ते भाजपमध्ये पळून गेले म्हणते ते. लांब जाऊनच त्याने आतापर्यंत इथे केले. ते आज 10 वर्ष झालं ते लोकांची वीज जमा करत बसलाय, पैसे खर्चत आतापर्यंत. होय. कुठल्या गोरगरीब कोण सुद्धा म्हणणार नाही की बाबा ही माणूस वाईट आहे, असं कोण नाही म्हणणार. चांगलं काम केलं. तर जे चुलते होते त्यांचे हनुमंत शेठ दुधाळ यांच्या चुलते होते ते प्रत्यक्ष त्यांनी त्यांच्या संवाद साधला. ते म्हणतात की त्यांनी आतापर्यंत सर्वांची सेवा केलेली आहे, सांभाळलेला आहे, त्यामुळे कोण त्याला वाईट म्हणणारच नाही. चांगलं काम आहे. दादा नमस्ते. नमस्ते. गाव गाव मरोडे. मरोडे. काय मरोडे चित्र काय? नाही चांगलं आहे त्यांचं भाजपचं. भाजपला हे बघा. भाजपच का बरं? भाजप तुम्ही पाहताच की आता विकास किती चाललाय. कसं केलं? मरोडे गावात काही समस्या आहेत का नाही? मोठे असतील पण विकासाच्या दृष्टीनं आता इथून पुढे आल्यानंतर होईल ते. होय. काय उमेदवार काय वातावरण आहे? कुठल्या उमेदवाराला चांगलं वातावरण आहे? चांगलं दुधाळांना चांगलं वातावरण. चांगलं वातावरण आहे. येते किती टक्के मतदान होईल काय मरोड्यात? नाही तर चांगलं होईल. होय. चांगलं होईल मतदान. चांगलं मतदान होईल. चांगलं मतदान होईल म्हणतात दादा. नमस्ते मामा. काय काय मग वातावरण तापलंय निवडणुकीचं? काय म्हणते? गाव कुठलं? गाव बावची. बावचीच आहे का? बावची आलाय काय? काय म्हणते बावचीच? काय वातावरण आहे? काय भावचं वातावरण काय विकास कारण ज्याचा जो विकास करतो त्याच्या मागच आहे. शेतकऱ्याला कोण मदत करते, शेतकऱ्याला कोण शेतकऱ्याकडे जास्त त्यानं बघताय त्याला मतदान आरामशीर होणार. काय गावात काय म्हणते लोक? गावात तेच घे, विकास पाणी पाहिजे, वीज पाहिजे, एकदा असतं एकदा नसतं. मग ते जो माणसं आपल्या हितानं जी करतोय, जे प्रेम शेतकऱ्यावर करतोय त्याच्याकडे लक्ष मात्र शेतकरी देणार. कोण देते लक्षात? आता आमचं आहेत की दादा आहे, समाधान दादा. समाधान देते का? हा, ते येत्यात जात्यात म्हणजे त्यांच्याकडे आता चौकशी आहे, चालूच आहे, ते करतात बघतात. त्याच्यामुळं लक्ष त्यांच्याकडे. विरोधक म्हणते की काय त्यांनी काम केलं नाही, नुसतं कागदावर असं काय म्हणते ते. कागदावर असलं तरी पण कमीत कमी रुपये नसलं तर 50 पैसे तर काम केले ते. केलंय का? निधी म्हणा, शाळे म्हणा, किंवा एखाद्या पाईपलाईनला म्हणा, किंवा एखाद्या गोरगरिबांना म्हणा, मदत करणारा माणूस आहे. आणि आपल्या तालुक्यातला असल्यामुळे आम्हाला बाहेर जातच काम येत. उमेदवार कसे आहेत? उमेदवार चांगले चांगले. बाहेरच्या उमेदवारामध्ये पुण्यात राहतील म्हणते. पण पुण्यात जर राहिले तर त्यांच्यावर बोजा पडला की ते काम करावं लागणार त्यांना. त्यांच्या जर आता जर त्यांच्या हातात दिलं तर ते काम 100% करावं लागणार. करणार. काय किती टक्के मतदान होईल गावात? बावचेला 60% मतदान होईल. 60% मतदान कोणाला? भाजपला. 60% मतदान बावची मधून 60% मतदान जाईल असं याबद्दल सांगतात. मामा नमस्ते. नो कमेंट्स. नो कमेंट.
नो कमेंट्स हिरवा कमेंट्स आहे मामा. लक्षात ठेवा. कुठलं गाव आहे? मरोडे. आम्ही परगावात आहे. मामा नमस्ते. काय सांगाल, काय वातावरण आहे आमचं? कुठलं गाव? गाव कुठलं सांगा. गाव कुठलं? रावजीमध्ये नाही. पहिलं विविध भागातून या ठिकाणी आज पालकमंत्री गोरे साहेबांची सभा आहे. तर या ठिकाणी विविध भागातून, गटातील विविध भागातून मतदार बांधव या ठिकाणी आलेले आहेत. पदाधिकारी, कार्यकर्ते, काय सांगाल, तुमचं गाव कुठलं? खोमना. काय खोमनाळची हवा काय? 75% शेटला होईल. 75% शेट. कोण शेट? दुधाळ शेटला. का हो? आमदार काय कसलं आहे? आमदार एवढा निधी दिलाय तालुक्याला. आतापर्यंत कुठल्याच आमदारने एवढा निधी दिला? खोमनाळ किती दिलाय? आमच्या गावात आपलं जवळजवळ 10-11 कोटी निधी दिला आमच्या गावाला. होय. निधी दिलाय, पण कामं झाली का प्रत्यक्षात काम? तुम्ही जर एकदा आला खोमनाळला, असं 1 नंबर मंदिर झाले. 1 नंबर मंदिर झाले. असं तालुक्यात नाही अशी मंदिर झाले. 2 कोटीचं मंदिर आहे. अजून 3 कोटी आता ही आहे, प्रस्ताव आहे. विकास बऱ्यापैकी झाला. रोड सगळ्या गावात रोड ब्लॉक काय काम नाही. सांगितलं का आमदार काम बघण्यासारखं आमदार काम केलेलं आहे. 1 नंबर. तुम्ही येऊन बघा प्रत्यक्ष. 1 नंबर. पाणीदार आमदार आहे. कसं आहे माहितीये का, आम्ही सांगितलं आमदार साहेबाला काम आणि काम झालं नाही, असं झालंच नाही आतापर्यंत. लगेच काम मंजूरच आहे. उमेदवार टीका केली जाते की उमेदवार पळवला आहे किंवा उमेदवार पुण्याचा आहे. नाही. कोण म्हणते पुण्याचं? विरोधक म्हणते. आता मी बघतोय तर 5-6 वर्ष झाले तर का नाही, मी स्वतः बघतोय शेतला. 5-6 वर्ष झाले इथंच आहे. आंबेडकर जयंती असू द्या, शिवजयंती असू द्या, काय पण कार्यक्रम असू द्या, छोटा मोठा कार्यक्रम असू द्या, कधी पण निमरात्रीची मदत करणार माणूस. आमदार तर काय कुठल्या पाकिस्तानचा नाही ना. आमदार साहेब मंगाडच आहेत ना. मग आमदार साहेबाकडे बघून त्यांना दुधाळा आम्ही करतोय. एवढं महत्वाचं आहे. बरोबर आहे. आमदार साहेब तर बाहेर आले नाहीत ना. अवताडे इथले आहेत. त्यामुळे अवताड्यांना बघून आम्ही सगळं करतो. ज्येष्ठ नागरिकांनी मला सांगितले त्यांनी की दुधाळ शेट या ठिकाणी 10 वर्ष झाले समाजसेवेत काही कुठल्या प्रत्येक अडचणी, हळदी कुंकवाचा कार्यक्रम असो कुठलाही साहेब बघू एखादा आरोग्याचा सगळ्या अर्धरात्री जाते. बिचार एवढा बारीक की चक्क पंजू नाही. दुधाळ शेठ काम 1 नंबर दुधाळ शेठ साहेब. म्हणून आम्ही आमदार साहेबांकडे बघून दुधाळ शेठला मदत करतो. आमदार माणूस मी सांग दुधाळ शेठ म्हणजे आमदारच आहे. आमदार म्हणजे दुधाळ शेठ. आम्ही आमदारकडे बघून आम्ही मदत करणार आहे. कारण की असला आमदार आम्ही आतापर्यंत पहिले नाही, होणार पण नाही पुढे. कारण की मागील निधी झालाय, पैसे कधी पण काम लगेच मंजूर. लगेच. या ठिकाणी अशा पद्धतीने उत्स्फूर्त अशा प्रतिक्रिया आहेत या मतदार बांधवांच्या, नागरिकांच्या, की आमदार साहेब या ठिकाणी असे आमदार होणे नाही अशा पद्धतीने त्यांनी उत्स्फूर्त अशा प्रतिक्रिया. कारण आमदार असं म्हणजे अशा पद्धतीने आमदार नाही आम्ही बघितलं, अशा पद्धतीने ते म्हणतात की चांगल्या प्रकारे विकास झालेला आहे आणि या ठिकाणी आमच्या गावातून भाजपलाच मतदार आणि दुधाळ शेठ देखील चांगलं कार्य करतात म्हणून त्यांच्या पाठीशी आम्ही राहू अशा पद्धतीने त्यांनी विश्वास व्यक्त केला. कमळाला 1च नंबर मत होईल अशा पद्धतीने सांगतायत ते. ठिकाणी पाहिलं आपण की हा या ठिकाणी मरोड्यामध्ये आपण होतो. या ठिकाणी विविध भागातील नागरिक आले त्यांचे संवाद साधला. तर एकंदरीत या ठिकाणी आपण पाहतोय की सध्या तरी भाजपमय वातावरण दिसतंय. भाजपचं पारडं जड दिसतंय. तरी आपण अशा पद्धतीने नवीन अपडेट देत राहणार दर्शको वेळोवेळी. तरी पाहत राहा, अपडेट राहा AR न्यूज. धन्यवाद.